अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? खासदार संजय राऊतांचा सवाल। भाजपाला विरोध करणारा एक तर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो, राऊतांचा आरोप। अमित शाह यांनी पियुष गोयलांना फटकारलं। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचा गोयल यांनी केला होता दावा। प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाल्याचा दावा करणं गोयल यांच्या अंगाशी। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। लोकभावनेचा आदर करूनच निर्णय घेणार, तर राज ठाकरे वाकरे हे आमच्या पक्षाचे आहेत का? पटेलांचा पलटवार। शरद पवारांना विलिनीकरण हवं असेल तर इंडियामध्ये सहभागी व्हावं लागेल। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका। विलिनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपमधील नेत्यांशी चर्चा करावी लागणार। पुण्यासोबत बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पदही सुनेत्रा पवारांकडेच। शासन आदेश जारी, तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदाची पाठीही लागली। राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता। सत्ताधारी पक्षांच्या सहमतीनं निर्णय झाल्याची चर्चा। मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार होत्या लातूरला। मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता विराजमान। भाजपनं मराठी महापौर केल्यानं महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग। महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज किंवा उद्या बैठक। 7 फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार। पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे। भाजपकडून नागपुरेंच्या नावाची अधिकृत घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपकडून आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा। पुणे पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेला नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांना तुरुंगातून बोलावलं जाणार। 9 तारखेला पुणे पालिकेची सर्वसाधारण सभा। नगरसचिव पाठवणार कारागृहाला पत्र। अतिक्रमण कारवाई विरोधात नागपूर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। हातगाड्यांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा। नागपूर महापालिका मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त। निवडणुकीत अडसर नको म्हणून पोटच्या मुलीला संपवलं। अपत्य निवडणुकीसाठी अडचण ठरल्याने 7 वर्षीय मुलीची हत्या। नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या केरूर गावातली घटना। मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा। कार्यालयातील मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप। तुम घाटी लोक सुधरोगे नाही म्हणत शिवीगाळ। रहेजा विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा। चीनचं सैन्य एलएसीवर येऊन थांबलं तेव्हा 56 इंचाची छाती कुठे गेली होती? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा। लोकसभेतल्या विरोधी पक्षाचे 8 खासदार निलंबित। अध्यक्षांच्या दिशेनं कागद फेकणाऱ्या 8 खासदारांचं निलंबन। लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यानं सभागृहात विरोधकांचा गोंधळ। अमेरिकेनं टॅरिफ घटवल्यामुळे पंतप्रधान मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार। मात्र रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याबाबत मोदींच्या पोस्टमध्ये कोणताही उल्लेख नाही। अमेरिका भारत व्यापार करारावरून पंतप्रधान मोदी टीकेचं लक्ष्य। भारतीय शेतकऱ्यांच्या मृत्यूला संमती देणारा करार असल्याचा शेतकरी नेते राजू शेट्टींचा आरोप। करारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, राहुल गांधींचं ही टीकास्त्र।